आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आलात. हो, मला जाम भारी वाटते आणि जाम आनंद झालाय की मी माझं नॉमिनेशन इथं झालंय. मला जाम बरं वाटतंय. आणि आता तर लोक तुम्हाला ओळखत असतील आणि सेल्फीज हो, काढायला येत असतील, हो. तर मग तेव्हा कसं वाटतं? आता बरेच लोक येतात सेल्फी काढायला, फोटो काढतात आणि म्हणजे माझ्याबद्दल खूप चांगलं बोलतात. डेफिनेटली. कोकणातला असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त जवळचा आहे? आवडता पदार्थ म्हणजे मोदक. अरे, हां. ह्याला काय अर्थच नाहीये की इथे आता मोदकाचा विषय निघाला आणि इथे दूर दूरपर्यंत मोदक पॉसिबल नाहीयेत. पण ठीक आहे, मी तुमच्याकडे येणार आहे हां, लवकरच हां, मोदक ये, खायला. ये, ये, ये. अलिबागच्या चवीचं वैशिष्ट्य जर मी तुम्हाला विचारलं तर काय असं तुम्हाला वाटतं? काय खास आहे? आमच्याकडे सगळंच खास आहे. सगळे म्हणजे आमचे खास करून फिश हां, करी, हां. फिश फ्राय सगळंच आहे. परत सरबते, परत फेण्या, पापड, लोणचं सगळंच आहे. जर एखादी अशी माझ्यासारखी मुलगी असेल जिला स्वयंपाकातलं फार काही कळत नाही पण इच्छा खूप आहे शिकायची, हां. तर पहिला पदार्थ तिने कोणता शिकावा असं तुम्हाला वाटतं? पहिला पदार्थ भाकऱ्या शिकायला पाहिजे. मला सांगायला आनंद होतोय की मी भाकऱ्याच शिकले हे पहिला पदार्थ आणि मला थोडं थोडं जमलं आता सोडा हो काय छान छान बाकीचं छान, शिकायला मी ह्यांच्याकडे जाणार आहे. आणि तुमचं काम असंच तुम्ही चालू ठेवा. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळे तुम्ही अन्नपूर्ण तसं म्हणायला हरकत नाही. थँक्यू. आणि मला शिकवा. चालेल, आमच्या नक्की. इथे ये, मी शिकवेन तुला. चला.